पाहुणे आले की पनीर करणं हे कॉमन झालं. पण जर तुम्हाला खास व्यक्तीसाठी, जवळच्या व्यक्तीसाठी काही खास करायचंय, जसं की भाऊबीजेला भावासाठी किंवा बहिणीसाठी, पाडव्याला बायकोसाठी किंवा नवऱ्यासाठी काही वेगळं करायचंय, तर हा पनीर पसंदा एक उत्तम पर्याय आहे. करायला सुद्धा वेगळा, दिसायला सुद्धा वेगळा आणि चवीला सुद्धा वेगळा आहे. खास व्यक्तीसाठी खास पनीर पसंदा. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तसाच पनीर पसंदा कसा करायचा ते बघणार आहोत. तसं तर पनीरच्या भाज्यांमधला हा सगळ्यात वेगळा प्रकार आहे. करायला खूप मजा येते आणि पनीरचे आपण जे इतर प्रकार करतो त्यामध्ये पनीर एकतर कच्चं तसंच वापरतो किंवा थोडंसं तळून वापरतो. पण इथं आपण पनीरचे असे पातळ स्लाइस करून त्यामध्ये अगदी छान असं थोडंसं गोडसर तिखट स्टफिंग भरतो आणि मग ते ग्रेव्हीमध्ये सोडतो. अशी थोडीशी वेगळी रेसिपी आहे. कदाचित तुम्ही हॉटेलमध्ये ही रेसिपी खाल्ली असेल, पण घरी खूप कमी लोकांनी ही बनवली असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पनीर पसंदासाठी लागणारी ग्रेव्ही करून घेऊयात. तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये घ्यायचे 2 ते 3 चमचे तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालू. 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची आणि 1 हिरवी मिरची तोडून घातली आहे. हे मसाले आपण थोडेसे परतून घेऊ. मसाले परतले. आता यामध्ये घालायचा आहे कांदा. इथं मी 4 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेत. कांदा घालायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं. एक 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, खूप डार्क करायचं नाही. तर कांदा आपण फार नाही परतला, एक 2-3 मिनिटच परतून घेतला. आता यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. इथं मी 2 छोटे टोमॅटो असे उभे पातळ कापून घेतलेले. त्याचसोबत इथं मी एक 10-12 काजू तासभर भिजत ठेवले होते. हे भिजलेले काजू घालायचे. मीठ घालायचे, साधारण एक अर्धा चमचा मीठ घालते आणि याला पुन्हा 2-3 मिनिटासाठी परतून घेऊ. तर टोमॅटो आणि काजू घालून आपण याला अजून चांगलं 2-3 मिनिटं परतलं. आता यामध्ये पाणी घालायचं. तर साधारण 1 कपभर पाणी घातलं. याला मिसळून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजून देऊ. तर एक 7 ते 8 मिनिट झालेली आहेत आणि कांदा, टोमॅटो, काजू, खडे मसाले सगळं छान एकजीव शिजलं गेलेलं आहे. गॅस बंद करूया. आता यामध्ये हे जे मोठे मोठे खडे मसाले आहेत, जसं की तमालपत्र आणि ही जी मसाला वेलची आहे ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. कारण हे मसाले असे चवीला उग्र असतात, त्यामुळे फक्त शिजवून त्याचा थोडासा फ्लेवर आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. मसाले काढून टाकायचे. उरलेलं साहित्य संपूर्ण थंड करायचं आणि मग आपण याची पेस्ट करून घेऊ. तर ग्रेव्हीसाठीचा कांदा टोमॅटो थंड होतो आहे तोपर्यंत आपण पनीरच्या स्लाइस करून घेऊयात आणि त्याचं स्टफिंग करून घेऊ. तर इथं मी एकूण 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर पनीर बघा, शक्यतो बाजारातून आणताना असा ठोकळा घेऊन यायचा, म्हणजे मग आपल्याला त्याचा स्लाइस करून त्यात स्टफिंग भरता येतं. तर इथं एकूण 300 ग्रॅम आहे. त्यातलं बघा मी साधारण 2 इंच असा चौकोनी लांब ठोकळा काढून घेते आणि हा उरलेलं पनीर आपण किसून घेणार आहोत. आणि आता आपल्याला याच्या पातळ स्लाइस करायच्यात. अगदी 1 सेंटीमीटर जाडीच्या पातळ स्लाइस करायच्या. आपण याला सँडविचसारखं वापरणार आहोत, त्यामुळे आपल्याला समान म्हणजे 2, 4, 6 असं सम अंकामध्ये स्लाइस करून घ्यायच्यात. तर इथं मी एकूण 8 स्लाइस करून घेतल्यात आणि हे उरलेलं पनीर, यातलं मी थोडंसं पनीर बाजूला ठेवून उरलेलं 100 ग्रॅम पनीर मी किसून वापरणार आहे. तर इथं आपण पनीरच्या पातळ स्लाइस करून ठेवल्यात आणि जे उरलेलं कडेचं आकडं तिकडं तुटलेले तुकडे असतात ना, त्याला मी किसणीने किसून एका बोलमध्ये काढले. याचंच आपण स्टफिंग करणार आहोत. तर इथं मी हे 100 ग्रॅम किसलेलं पनीर घेतलं आहे. यामध्ये घालूयात थोडेसे बदामाचे तुकडे, साधारण अर्धा चमचा, बेदाण्याचे तुकडे अर्धा चमचा, काजूचे तुकडे अर्धा चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 मिरची कापून घातली आहे, एकदम बारीक चिरलेलं आलं अर्धा इंच, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ कमी घाला, अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे मी, आणि 1 चमचा पिठी साखर.
याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे पनीरच्या आत भरण्यासाठीचं स्टफिंग तयार झालं आहे. तर आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे. आता या पनीरच्या स्लाईस आहेत त्याच्यावर आपल्याला हे स्टफिंग पसरून घ्यायचं आहे. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे नेहमीच्या पनीरच्या रेसिपीपेक्षा ही खूप वेगळी रेसिपी आहे. हे पनीरचं जे स्टफिंग आहे ते हाताने व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घ्यायचं. तर एका डिशमध्ये शक्यतो असे मोठे 3 पनीरचे पीसेस येतात म्हणजे स्टफ केलेले. इथं मी 4 करून घेते आहे. तर या 4 स्लाईसवर आपण हे स्टफिंग भरलं आहे. आता दुसरी स्लाईस ह्याच्यावर अशी हलक्या हाताने दाबून बसवायची सगळीकडून एकसारखी करून. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आता बऱ्याचदा काय होतं पनीर पसंदा करताना की हे स्टफिंग आपलं तळताना बाहेर येतं किंवा ग्रेव्हीमध्ये सुटतं. त्यासाठी आपल्याला हे पीसेस फ्राय करायचे आहेत. तर इथे एका बोलमध्ये मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. त्यामध्ये अगदी 2 चिमूट हळद घालायची. हळद घालणं ऑप्शनल आहे पण त्यामुळं या पनीरच्या पीसला रंग छान येतो. आता यामध्ये पाणी घालून याची पातळ स्लरी करायची. तर आपण याची पातळ स्लरी करून घेतली आहे. आता हे जे पनीरचे पीसेस आहेत याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये अशा ओल्या करून घ्यायच्यात. त्यानंतर इथं कोरडं कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्यामध्ये याला डीप करायचं आहे. कडा व्यवस्थित आपल्या बंद करून घ्यायच्यात आणि पनीर पुन्हा अशा पद्धतीने याच्यामध्ये घोळवून घ्यायचं. या प्रकारे आपला हा कॉर्नफ्लोअरचा कोट याच्यावर चढला की स्टफिंग याच्यातलं थोडंसं असं खूप जास्त बाहेर येणार नाही. तर अशाच प्रकारे आपण उरलेले सगळे पीसेस असेच कोट करून घेऊ. तर आपण हे सगळे पीसेस कॉर्नफ्लोअरने कोट करून घेतलेत. आता याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे पनीर फ्राय करण्यासाठी इथं मी 4 चमचे तेल घेतले, 4 मोठे चमचे घेतलेत आणि असा हा पसरट पॅन घेतला आहे. तर यामध्ये आपल्याला हे पनीरचे पीसेस असे पहिल्यांदा उभे ठेवून घ्यायचे. तेल व्यवस्थित तापू द्यात, नाहीतर मग काय होतं की ते पनीर पॅनला चिकटून बसू शकतं. तर पहिल्यांदा आपल्याला अगदी थोड्या थोड्या एक सोनेरी होईपर्यंत याच्या कडा शेकून घ्यायच्यात. खरं तर याला डीप फ्राय केलं जातं पण त्याने फार तेल जातं, कॉर्नफ्लोअर त्यामध्ये सुटतं म्हणून मी असं करते. तुम्हाला हवं तर डायरेक्ट डीप फ्राय करायला टाकू शकता, मग अशा कडा शेकत बसण्याची गरज नाही. डायरेक्ट आपण पनीर कसं तळायला घेतो तसं तळलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने आपण याच्या 4ही कडा शेकून घ्यायच्या. अगदी 1-1, 1.5 मिनिटं एक बाजू शेकायची. तर अशा प्रकारे आपण याला 4ही बाजूने शेकून घेऊ. तर आपण याच्या कडा शेकून घेतल्या. आता फक्त याला सरळ ठेवायचं आणि दोन्ही बाजूने याला अगदी अर्ध्या मिनिटासाठी शेकून घ्यायचं. ते पण एकदम मंद आचेवर. हवं तर तुम्ही एक बाजू शेकून झाली की गॅस बंद करून मग दुसरी बाजू शेका, म्हणजे मग त्याच्यावरचं जे कॉर्नफ्लोअर आहे ते असं कडक होणार नाही. तर आता पनीर असं सरळ ठेवून दोन्ही बाजूने थोडं शेकून घेतलं. गॅस बंद करूयात आणि हे पनीरचे पीसेस बाहेर काढून घेऊ. तर आपले पनीरचे पीसेस तयार झालेले आहेत आणि इकडे आपली ग्रेव्ही किंवा हा कांदा टोमॅटो पूर्ण थंड झालेले आहेत. आता याला मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊ. यामध्ये थोडंसं पाणी आहे, गरज लागली तर वरून अजून थोडंसं पाणी घालूयात. थोडंसं पाणी घातलं आहे. आता याला एकदम बारीक करून घेऊ. तर आपली ही एकदम मऊसूत अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. पनीर अंगाराची ग्रेव्ही एकदम मऊसूत असते, त्यामुळे आपण याच्यातले खडे मसाले जे उग्र लागतात ते काढून याची ग्रेव्ही केली. आता आपण ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेऊ. तर आपण याची ग्रेव्ही करायची पण त्याआधी एक मसाल्यांची पेस्ट करून घेऊ, त्यामुळं ग्रेव्हीला चव छान येते. एका बोलमध्ये घेऊयात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा हळद. आता हे मसाले आधी मिसळून घ्यायचे आणि मग यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता याची चांगली पेस्ट करून घेऊयात. तर आपली ही मसाल्यांची पेस्ट तयार झाली. आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले. हे तेच तेल आहे ज्यामध्ये आपण पनीरचे पीसेस फ्राय केले होते. 2 टेबलस्पून तेल आणि यामध्येच घालायचे 2 मोठे चमचे बटर. तुम्हाला हवं तर संपूर्ण तेल वापरू शकता किंवा तूप वापरू शकता. आता याला मंद आचेवर थोडंसं गरम करून घ्यायचं. आता हे बटर थोडंसं वितळलं की यामध्ये ही तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालायची. हे मसाले असे पाणी घालून परतले की चव खूप छान येते मसाल्यांची. मुख्य म्हणजे असं केल्यावर काय होतं की मसाले जळतही नाहीत
आणि बटरमध्ये परतल्यामुळं टेस्ट चांगली येते। आता हे मसाले घालून याला 2-3 मिनिटासाठी मंद गॅसवर परतून घेऊ। तर मसाले आपण 2 मिनिटासाठी चांगले परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये ही तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालायची आणि ही ग्रेव्ही आपल्याला आता चांगली 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायची। तर ग्रेव्ही आपण चांगली 5 ते 7 मिनिटं बटर आणि तेलामध्ये परतून घेतली। मस्त चटचट उडतीये। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। जशी आपल्याला घट्ट पातळ ग्रेव्ही हवी तसं पाणी घालायचं। तर ही ग्रेव्ही आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही किंवा अगदीच घट्ट करायची नाही। त्या पनीरमध्ये ती थोडीशी अशी मुरली पाहिजे अशी ठेवायची आहे। तर मी साधारण 1 पाऊण कप पाणी घातलं। त्यासोबत यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। लक्षात घ्या आपण ज्यावेळी कांदा टोमॅटो शिजवत होतो त्यावेळी मीठ घातलं होतं। चवीपुरतं मीठ घातलं। थोडासा गरम मसाला घातला, 1 अर्धा पाऊण चमचा। याला मिसळून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर याला असंच उकळून देऊ। तर याला आपण 2-3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे। पण ही ग्रेव्ही या रेसिपीचे खूप नखरे आहेत, मी आधीच सांगितलं होतं। यामध्ये आता फ्रेश क्रीम घालायची, ज्यामुळे याला एक छान रिचनेस येतो। 1-2 चमचे फ्रेश क्रीम घातली। फ्रेश क्रीम घालून याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आपली ही ग्रेव्ही तयार झाली। आता आपल्याला हिला सर्व करायचं आहे। तर आता ही भाजी वेगळ्या पद्धतीने सर्व होते, कारण ह्या भाजीचे खूप नखरे आहेत। तर हे जे आपण पनीरचे पीसेस केलेले आहेत याला आपल्याला कापून घ्यायचं आहे असं त्रिकोणी अशा पद्धतीने आणि मग आपण हिला सर्व करायचं। तर अशा पद्धतीने आपण याला कापून घेतलंय। आता सर्व करून घेऊ। तर तयार झाला हॉटेलमध्ये मिळतो तसा पनीर पसंदा। आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे या भाजीचे खूप नखरे आहेत। तर भाजीची ग्रेव्ही करताना किंवा ते आपण जे स्टफिंग करतो त्याचं स्लाइस करून ते एकत्र भरतो तिथपासून ते सर्व करताना सुद्धा कापून भरायचं असे बरेच नखरे आहेत ह्या भाजीचे। त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो। पण तुम्हाला जर काहीतरी स्वयंपाक करायची खूप इच्छा आहे, काहीतरी मस्त बनवायचे मूड आहे छान स्वयंपाक करायचा, तर ही रेसिपी नक्की करून बघा। तर ही रेसिपी 4 ते 5 लोकांसाठीचं प्रमाण मी दाखवलं। एवढी रेसिपी करण्यासाठी मला बरोबर 1 तास लागला। पण इतके सगळे कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मात्र भारीच मिळतं, त्यामुळे याची चव अप्रतिम लागते। त्यामुळे नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।